नमस्कार. नमस्कार. पुढे इकडे की इकडे घेतलोय तुमचं पण सगळ्यांचंच घेतलोय. मैं आधा घंटा हुआ. मरहूम मोहम्मद कासिम शेख अहमद बांगडे या सभागृहाचं नूतनीकरण करण्यात आलेले आहे. या उद्घाटन समारंभासाठी उपस्थित माननीय आमदार भास्कर शेठ जाधव, हॉलच्या नूतनीकरणासाठी ज्यांनी सिंहाचा वाटा उचलला त्या मोहतरमा मुनिरा अब्दुरौफ वांगडे, सर्व व आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय आमदार भास्कर शेठ जाधव यांना विनंती करतो की त्यांनी फीत कापून हॉलचे उद्घाटन करावे. यांनी आपले वडील अब्दुल हसन मारूफ यांच्या स्मरणात भरघोस अशी देणगी दिलेली आहे. त्यांच्या नामफलकाचे अनावरण करण्यासाठी हनीफ मारूफ यांना मी विनंती करतो की त्यांनी नामफलकाचे अनावरण करावे. सर्व मान्यवरांनी समोर येण्याची कृपा करावी. उसने सारी कायनात बनाई, कई हजार सितारे सैयारे बनाए. ये चांद सूरज सितारे सैयारे अपने अपने मदार पे गर्दिश कर रहे हैं और जो कभी एक दूसरे से नहीं कर पाते क्योंकि वो अल्लाह के हुक्म से अपने अपने मदार पे गर्दिश करते रहते हैं. आपने देखा होगा कि बच्चा जब पैदा होता है तो उसको एक स्पेसिफिक आईडी दिया जाता है. आजकल आधार आईडी वगैरह जो है, लेकिन अल्लाह ताला ने हर इंसान को एक नया आईडी दिया हुआ है जो कि उसका फिंगरप्रिंट है. इस दुनिया में हजारों लाखों अरबों करोड़ों इंसान है और किसी भी दो इंसान के फिंगरप्रिंट एक जैसे नहीं है. कोई और ये बनाने वाला जो है वो अल्लाह है. कोई उसको अल्लाह कहता है, कोई मखीशों कहता है. तो आज के इस प्रोग्राम का आगाज भी उसी के नाम से होने जा रहा है. मैं के तालीम से दरख्वास्त करता हूँ और से का आगाज करेगा.
बगिया से हमने कलियां चुनी, श्रद्धा के फूलों से हमने माला बुनी। मन की बगिया से हमने कलियां चुनी, श्रद्धा के फूलों से हमने माला बुनी। करते हैं तुमको अर्पित सुमन आज हम, स्वागतम 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 स्वागतम। माननीय आमदार भास्कर जाधव उपस्थित आहेत। साहेब 1995 पासून आजपर्यंत आमदार आहेत। नगर विकास खात्यासह अन्य खात्याचे राज्यमंत्री राहिलेले आहेत। कामगार खात्याचे कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांनी पद भूषवलेले आहे। एनसीपीचे प्रदेश अध्यक्ष हे पद आपण भूषवलेले आहे। शिवसेनेचे नेते आहेत। विरोधी पक्षामध्ये असून सुद्धा उत्कृष्ट भाषणपटू म्हणून विधिमंडळात सन्मान झालेला आहे। चिपळूणमधील पहिली इंग्रजी माध्यमाची शाळा बांदर हायस्कूल ही शाळा आता सध्या ते यशस्वीरित्या चालवत आहे। त्याचे ते चेअरमन आहेत। त्यांचा स्वभाव आदर्शक असून देखील समाजातील सर्व घटकांना एकत्रित बांधून ठेवलेले आहे। मी चिपळूण एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन अब्दुल वांगडे साहेब आणि प्रायमरी कमिटीचे चेअरमन इम्रान खदीर साहेब यांना विनंती करतो की आमदार साहेबांचं शाल बुके आणि मोमेंट देऊन त्यांचं स्वागत करावं। घेतच जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हातच घ्यावे। हॉलच्या नृत्यकरणामध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा आहे त्या मुलीना अब्दुल वांगडे यांचं स्वागत माजी नगराध्यक्ष यांना बिजले व महिमा कादरी यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो। श्रीकांत वांगडे यांची मुलगी हसीना वांगडे या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांचे स्वागत करण्यासाठी मोहतरमा नसरीन खडक व फातिमा खतीब यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करावं। जनाब हनीफ मारूफ यांचं स्वागत करण्यासाठी मी जनाब अबूबकर बेबर यांना विनंती करतो। जनाब हनीफ मारूफ यांचं त्यांनी स्वागत करावं। श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष माननीय उदय गांधी यांचे स्वागत करण्यासाठी मी जॉईंट सेक्रेटरी शब्बीर राजू यांना विनंती करतो की त्यांनी यांचं स्वागत करावं। शब्बीर राजू यानंतर मी सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत। वेगवेगळ्या जमातीचे सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत। मुरादपूर मोहल्ला, पिठागी मोहल्ला, बहादूर शेख, खेरडी, शिरद, पेठमा, मापारी मोहल्ला आणि इतर काही गावातून देखील या ठिकाणी मान्यवर उपस्थित आहेत। मी जनाब मोहम्मद फकीर साहेब यांना विनंती करतो की त्या सर्वांचं पुष्प देऊन स्वागत। साधारण 1960च्या दशकामध्ये समाजातील विचारवंत आणि विद्वान लोकांनी एकत्र येऊन असा विचार केला
की आपल्या समाजाची जर प्रगती व्हायची असेल, आपल्याला पुढे जायचं असेल तर समाज सुशिक्षित झाला पाहिजे, त्यांना शिक्षण दिलं पाहिजे. परिस्थिती त्यावेळेला खूप कठीण होती, तिखट होती, गरिबी होती आणि ते असं असून सुद्धा शेतकरी वर्ग होता. त्या लोकांनी अगदी कठीण काळामध्ये अगदी कष्ट करून परिश्रम करून समाजाच्या प्रगतीकरिता, आमच्या प्रगतीकरिता 1961 मध्ये चिपळूण एज्युकेशन सोसायटी ह्या संस्थेची स्थापना केली. आम्ही ज्या ज्या वेळेला कोणत्याही कार्यक्रमाला जमतो तेव्हा आमचं हे कर्तव्य समजतो की ज्या लोकांच्यामुळे आपली प्रगती झाली, आपल्या समाजाची प्रगती झाली, त्यांचं स्मरण करणे, त्यांची आठवण करणे, त्यांना दुवा देणे हे आमचं कर्तव्यच आहे. तर सर्वप्रथम मी नेहमी दुवा त्यांच्यासाठी करत असतो, पण आज पण सर्वांनी मिळून आपण त्यांच्यासाठी जगायचंय सत्ता जारियाची अल्लाह तालाच्या बारगामध्ये दुवा करूया आणि पुढच्या कार्यक्रमाला सुरू करूया. आजचा हा खरा म्हणजे आमचा छोटा कार्यक्रम होता, पण शेठच्या हजेरीमुळे त्याचा अगदी भव्य आणि मोठं रूप झालेलं आहे. तर आजचे उद्घाटक महाराष्ट्राचा बुलंद आवाज, चिपळूणकरांचे नेते आणि गुहागर मतदारसंघाचे आमदार, आमचे मित्र, आमचे लाडके नेते श्री भास्कर शेठ जाधव या हॉल करिता ज्यांनी सहकार्य केलं त्या श्रीमती मुनिरा वांगडे, हसीना वांगडे, अनिक मारूफ, सर्व संस्थेचे पदाधिकारी, कार्यकारी मंडळ, उपस्थित मान्यवर, ते जमातीचे सर्व पदाधिकारी, अध्यक्ष, सेक्रेटरी, नेते भातू शेख मोल्ला, जामा मशीद मोल्ला, कादर मोल्ला, मुरादपूर, मिठागरी मोल्ला, खेरडी, फकीर मोल्ला, मापारी मोल्ला अशा सर्व मोल्ल्याचे पदाधिकारी आणि कोणी विश्वस्त इथे हजर आहेत. आमचा शिक्षक वर्ग, विद्यार्थी, कर्मचारी आणि लास्ट बट नॉट लीस्ट माझे सर्व मित्र, आज तुमचं इथे मी सर्वांचं चिपळूण एज्युकेशन सोसायटीच्या वतीने स्वागत करतो. काही गोष्टी बोलण्यासारख्या आहेत. आम्ही इथपर्यंत कसे पोहोचलो ती छोटीशी क्लिप, एक 8-9 मिनिटाची क्लिप आपण इथे दाखवली, पण एक सुरुवातपासून सांगतो. 2021 मध्ये ह्या कार्यकारिणीची नियुक्ती झाली. काही अनुभव नसताना सुद्धा बरकत वांगडेच्या आग्रहाखातीर मी चेअरमन पद स्वीकारलं, चेअरमन झालो. चॅलेंजिंग होतं, काही अनुभव नाही, पुढे जायचं कसं, काय करायचं. आणि आमच्या कार्यकारिणीवर सगळे नेते मंडळी, करामतबाई, मोहम्मद फकीर हे सगळे म्हणजे अगदी मोठी मोठी लोक, रियाना बिजले. तर आपल्या ह्याच्यात काय होईल या विचारात आम्ही होतो, आपण पुढे कसे जाऊ. अशा वेळी लक्षात आलं आणि आम्ही नेहमी ते करत आलोय की आपण जेव्हा अडचणीत असतो, आपल्याला पुढचा मार्ग दिसत नसतं, तेव्हा आपण समाजातील मोठे, आपल्या घरातील मोठे लोकांचा आशीर्वाद घ्यायचा आणि पुढचा कार्यकाळ सुरू करायचा. मी अजितला दुसऱ्या दिवशी फोन केला, अजित बसलेला येते, म्हटलं मी चेअरमन झालोय, आता मला सपोर्ट लागणार आहे, पुढे कसं जायचं. तर म्हटलं सगळ्यात पहिला आशीर्वाद आपण शेठचा घेऊया. अजितला म्हटलं वेळ घे, संतोषला फोन करून. तो म्हणाला शेठकडे जायला आपल्याला वेळ घ्यायला लागत नाही, आपण कधी पण जायचं, शेठ आपल्यासाठी हजर. आम्ही 4-5 मित्र, संजीव पण होता, अजित, बापू वगैरे, आम्ही 4-5 मित्र सर गेलो, शेतकडे गेलो आणि कालात या कसा
म्हटलं काही नाही, महाराष्ट्र हायस्कूलचं चेअरमन झालंय, आपले आशीर्वाद घ्यायला आलोय. तर त्यांनी काही 2-4 कान मंत्र दिले, संस्था कशी चालवायची, काय करायचं, आणि येताना सांगितलं महाराष्ट्र हायस्कूलचे आमचे संबंध नवीन नाही आहेत, तुम्ही आता चेअरमन झालात, तुम्हाला काय अडचण असेल काय असेल तर आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. तर मी शेवटी त्यांना सांगितलं, शेठ एकदा तरी शाळेला भेट द्या. आणि ती 2021 ची गोष्ट आहे, जानेवारी 2021, साधारण 4 जानेवारी 2021 ला शेठची भेट घेतली मी. पहिला आशीर्वाद शेठचा घेतला, तो माझ्याकडे फोटो अजूनही आहे. आणि 3 जानेवारीला माझं चेअरमन झालं. 4 जानेवारीला शेठची मी भेट घेतली, आशीर्वाद घेतले. आणि 4 जानेवारीला त्याला आमंत्रण दिले आणि ते आज पोहोचले. म्हणजे 5 वर्ष यामध्ये गेली, पण त्याला कारण अनेक आहेत. करोनाचा काळ होता आणि 2021 जुलैमध्ये सर्व जवळ चिकूनच नुसतं नाबूद झालं, महापूर आला. शाळा आमची नदी किनारे असल्यामुळे सगळ्या नदीचा पाणलोटा, सगळा कचरा, सगळं काय ते आमच्या शाळेचे जाऊन बसलं. म्हणजे कोणती पायाभूत सुविधा, कोणती वस्तू, बेंच असेल, मुलांना बसण्याची व्यवस्था असेल, काहीच असतील, काही राहिलं नाही, सर्व उद्ध्वस्त झालं. शाळेमध्ये जवळजवळ 700 विद्यार्थी शिक्षण घेतात. अनुदानित शाळा असल्यामुळे आमच्याकडे काहीच नाही. आमची आर्थिक परिस्थिती काय असू शकते किंवा आमची बॅलन्स शीट काय असू शकते हे तुम्ही समजू शकता. अशा वेळेला काय करायचं, पुढे कसं जायचं, कोण आपल्याला धावत येऊन मदत करील. 700 विद्यार्थ्यांबरोबरच दुसऱ्या विद्यार्थ्यांचा पण भविष्याचा प्रश्न होता आणि शिक्षकांचा, कर्मचाऱ्यांचाही प्रश्न होता, करायचं काय. आणि आपल्याला सर्वांना कल्पना आहे, आमच्या घरात तर 7-8 खूप पाणी होतं, तसं सर्वांच्या घरात होतं. चिखलाचं साम्राज्य सगळीकडे होतं. अशा वेळेला मी घरातलं बघू, घर स्वच्छ करू की शाळा स्वच्छ करू, तेव्हा आमच्या मिसेस मुनिरा वांगडे इथे बसलेले आहेत. त्यांनी सांगितलं, मुलांचं भविष्य तुमच्या हातात दिलेलं आहे, तुमच्याकडे जबाबदारी आहे. घरातलं मी बघते, तुम्ही शाळेचं बघा. आणि त्यानंतर आम्ही कामाला लागलो. आणि आज 4 वर्षानंतर खरंच असेंब्ली हॉलची कमतरता होती, ती पूर्ण झालेली आहे. शेठविषयी बोलण्यासारखं बरंच आहे. आम्ही राजकारणात नाही आहोत, राजकारणाविषयी आम्ही काही बोलू शकत नाही. पण शेठच्या गाठीभेटी आमच्या होत असतात. ते असले की त्यांचे विचार आम्ही ऐकत असतो. आणि माझी सवय, ज्या चांगल्या गोष्टी असतात त्याची मी नोंद करत असतो. म्हणजे मी आम्ही बसतो तेव्हा काही जास्त बोलत नाही, पण माझं लक्ष सगळीकडे असतं. काय चांगल्या गोष्टी आहे, काय करायला पाहिजे आणि काय करता येईल. मी मध्यंतरी वाचलं होतं कि जिंदगी में कुछ बनना है तो बहुत पढ़ो, लिखो या कुछ लिखने जैसा कर डालो. म्हणजे आयुष्यामध्ये लोकांसाठी काहीतरी करा, समाजासाठी, जनतेसाठी काहीतरी करा. खूप शिक्षण घ्या, विद्या घ्या आणि त्या विद्येचा उपयोग लोकांसाठी, जनतेसाठी करा. किंवा असं काहीतरी करा, असं काहीतरी लिहिण्यासारखं करा की तुमच्यावर लोक लिहितील. शेठच्या बाबतीत पण तसंच आहे. त्याने अगदी गोरगरिबांच्या अडचणी, मोठी मोठी कामं, गावाची प्रगती, शहराची प्रगती, अगदी महाराष्ट्रामध्ये
मंत्री असताना अगदी विदर्भ असेल, अमरावती असेल, त्यांच्या तोंडूनच मी ऐकलेलं आहे की त्यांनी समाजासाठी काय काय केलेलं आहे. बरंच काही केलेलं आहे की त्याच्यावर मोठं लिखाण होऊ शकतं, पुस्तकं लिहिली जाऊ शकतात. एखादं पुस्तक लिहिलं गेलेलं पण असेल, मला माहिती नाही. तर ह्या असे असताना शेख मुझे नाम ही काफी है. उर्दू मध्ये म्हटलं जातं कि खत का मजमून भाप लेते हैं लिफाफा देखकर और जिल्द की सरेवर बयां करती है किताब की कहानी या किताब का मजमून क्या होगा. म्हणजे शेख मुख्य पृष्ठावर जर तुमचा फोटो असेल तरच लोक समजून जातील की आतमध्ये काही आहे, काय लिहिलेलं आहे. तर बरंच काही लिहिलं आहे त्यांनी केलेली कामं, याविषयी बरंच काही बोलता येईल, बरंच काही लिहिता येईल. अगदी मध्ये संसदेमध्ये केलेली भाषणं असू दे, पत्रकार परिषदा असू दे, युट्यूब वर दिलेल्या मुलाखती असू दे, किंवा विरोधकाच्या प्रश्नाला त्याच्या तोंडातच ठोकून त्याचं उत्तर देऊन त्याला करतो कसा करायचं ही कला असू दे, या सगळ्या गोष्टी ते करू शकतात. तर आमच्या छोट्याशा कार्यक्रमाला तुम्ही आलात, स्वागत आहे. तर आणि त्यांची शोभा वाढवल्याबद्दल आभारी पण मी आहे. दुसरं असं, मी परदेशात होतो 34-35 वर्ष, तरी सुद्धा चिपळूणची नाळ, चिपळूणचं कनेक्शन होतं ते कमी झालं नाही. आणि त्याला कारणीभूत आहेत माझे मित्र. साधारण 1977 पासून आमची मैत्री झाली, आज 48 वर्ष झाली. असं म्हटलं जातं की कुठेतरी वाचलंय की युअर नेटवर्क इज युअर नेटवर्क. तर माझं नेटवर्क माझी तुझी इथे आज हजर आहे. तर त्याच्यामध्ये असं आणखी एक म्हटलं मला आठवत आहे, ग्रुप बंद केलं, दाराचं ग्रुप बंद केलं तर काळजी कमी होते, मिटत नाही. जबाबदारी वाढते, ती चावी सांभाळायची. आणि नाती जुळली, मैत्री झाली, ती टिकेलच असं नाही, जबाबदारी असते ती टिकवायची. आणि गेली 48 वर्ष आम्ही मैत्री टिकून आहोत. त्याला कारणीभूत आहे की आपल्याला आजी तिथे बसलेलं आहे, मिलिंद आहे, बाबू आहे, आमचे नरेंद्र ट्रेड सुद्धा आहेत, चंदू आंबेडकर, बापे चितळे, विकास नेल्लेकर, बैजू दरबाई, राजा चव्हाण, हे आमचे देवाचे मित्र आहेत. आणि ते आजपर्यंत आमच्या बरोबर आहे. आणि तुम्ही असल्यामुळे मला ते चिपळूणचं आकर्षण जे आहे ते तुम्ही सर्व इथे आहात. आणि एक आमचे मित्र इथे वरच बसलेले आहेत, उदयशेठ गांधी. आणि ज्याच्याशिवाय, ज्याच्या सहभागाशिवाय आमच्या घरातलं कोणतंच कार्य होत नाही ते म्हणजे सुहास खरे आणि अंतू ओक. मला दिसत नाही, तर हे दोघे असल्याशिवाय आपलं कुठलं कार्य होत नाही. आणि ज्याच्या सहभागाशिवाय, ज्याच्या सहकार्याशिवाय आणि ज्याच्या सल्ल्याशिवाय माझ्या घरातलं कोणतंच कार्य होत नाही तो म्हणजे माझा मित्र सुनील भागवत. पण तो इथे आज हजर नाही आहे, तो पुण्यातून निघालाय, कारण तो कदाचित पोचेल. पण उर्दू माध्यमिक शाळा, आज उर्दू माध्यमिक शाळेचं कसं आहे किंवा मराठी माध्यमिक शाळा जरी असू दे, सर्वांचा जोड आज कॉन्व्हेंट आणि इंग्लिश मीडियम कडे आहे. असू दे, प्रगती झाली पाहिजे. आपल्या शाळेमध्ये एखाद्या चांगल्या एज्युकेशनल इन्स्टिट्यूशनच्या ज्या सवलती असतात त्या सवलती आपण उपलब्ध करून द्याव्यात म्हणून आम्ही साधारण 2021 पासून आम्ही तयारीला लागलो. आणि मी आनंदाने सांगू शकतो, शेअर करतो तुमच्या बरोबर, तुम्ही या क्लिप मध्ये बघितलं, शाळेची प्रगती बघितली. आज आपल्या शाळेमध्ये लायब्ररी असू दे, कॉम्प्युटर लॅब असू दे, तुमचे
8 रूम असू दे किंवा आणि दुसऱ्या सुविधा ज्या असणं सगळ्या शाळेमध्ये गरजेचं आहे त्या सुविधा आपण देत आहोत. आपण सहकार्य केलो. इथे बरेच आज बसलेले आहेत. मातृश्री पर्सन जमाती मुस्लिम सगळ्या जे आहेत ती लोक शाळा आपली आहे. उर्दू माध्यमाची शाळा असली तरी ती जिवंत राहिली पाहिजे या काळजी करतात. आणि शाळा हा समाज घडविण्याकरिता असतात. विद्यार्थ्यांचं भविष्य उज्ज्वल करण्याकरिता असतात. हा स्लोगन ही वैचारिक दृष्ट्या आम्ही पुढे घेऊन जाण्यासाठी आज तिथे नियोजन करत आहोत. आणि हे जे सर्व काही जे झाले ते 1 किंवा 2 लोकांचं काम नाहीये. आमची सर्व कार्यकारिणी एका हातावर आहे. सर्व उभे राहतात. कोणत्या अडचणीचे उभे राहतात. कामावर लक्ष देतात. कामं करून घेतात. लोकांकडे पोहोचतात. डोनेशन आणतात. आणि लोकांच्या मदतीमुळेच आज आम्ही हे करू शकलो. त्यांच्या सहकार्यामुळे करू शकलो. मी सर्व डोनर्स, हितचिंतक, वेल विशर्स ज्याने आम्हाला मदत केली त्या सर्वांचा आभारी आहे. सर्वांना धन्यवाद देतो. आणि असेच ते पुढे करत राहतील याची पण कल्पना आहे. शेट्टी मला 2021 सांगितलं की महाराष्ट्र हायस्कूलचं काय असेल तर आम्ही तुमच्या पाठीशी उभे आहोत. पण मी आजपर्यंत त्यांच्याकडे यासाठी गेलो नाही. वेळ आली नाही. करोना, महापूर आणि हे सगळं होतच. पण एक निर्धार केला होता. शेठ आमचं कार्यकाळ संपलेलं आहे. ह्या वर्षी संपतंय. पण मी ह्या कार्यकारिणीच्या मंडळ आमचे सगळे बसलेले तिथे त्यांना नेहमी सांगायचो काही झालं तरी मी 2021ला शेठना आमंत्रण दिलंय. 2025 आपला कार्यकाळ संपण्यापूर्वी तरी त्याला एकदा आपण आणायची आहे. आणि हे काम आम्ही हाती घेतलं. म्हटलं शेठ शिवाय आपण दुसऱ्या कोणाच्या हाताने ह्या हॉलचं उद्घाटन करायचं नाही. तर आम्ही त्याच्यात पण यशस्वी झालो. त्याच्यासाठीच मोठ्या लोकांचे आशीर्वाद असतात. मोठी लोक आपल्या बरोबर असली तर कोणतंही उद्दिष्ट साध्य करता येतं. आणि कार्यकारिणी आणि पदाधिकारी कोणत्याही संस्थेचे एका हातात प्रमाणिकपणे जर काम करतील तर काय करू शकतो हे आम्ही आता दाखवून दिलेले आहे. तर शाळेमध्ये जसं सांगितलं तर सर्व सुविधा सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत. आणि ह्याच्या पुढे पण आम्ही आणखी चांगल्या सोयी सुविधा करू. मोफत शिक्षण तर देतोच आहे. त्या व्यतिरिक्त आपल्या इथे मेजॉरिटी मुलं आहेत की गोरगरीब आहेत. ते फी भरू शकत नाही. आणि शेवटं सगळीच पोरं फी भरू शकत नाही. पण अशा वेळेला आम्हाला कालसेकर ट्रस्ट किंवा चिपळूण मुस्लिम समाज आणि समाजातले वेगवेगळे त्यांच्याकडून देणगी येतात. स्पॉन्सर स्टुडंट म्हणून आम्ही इनिशिएटिव्ह घेतला आहे, सुरू केला आहे. त्यामध्ये लोकांचं सहकार्य असतं. आणि त्यांच्या सहकार्यामुळे आम्ही शाळा चालू शकतो. रमजानमध्ये धर्माचं कलेक्शन असतं. आणि त्या कलेक्शनच्या माध्यमातून आम्ही जवळजवळ आज 261 मुलांना फ्री ट्रान्सपोर्टेशन, युनिफॉर्म, टेक्स्टबुक, नोटबुक्स या सगळ्या गोष्टी फ्री मध्ये उपलब्ध करून देतो. हे सगळं करायला खूप मेहनत आणि मोठ्यांचे आशीर्वाद लागतात. आपण सर्व या छोट्याशा प्रोग्राममध्ये इथे हजर आला. मी सर्वांचं आभारी आहे. धन्यवाद पण देईन. पण आमचे सभासद किंवा जमातीचे जे पदाधिकारी आहेत वगैरे त्यांना पण विनंती करेन की तुम्ही नेहमी शाळेमध्ये येत जा. आम्हाला सुझाव सूचना देत जा. ज्या काही इम्प्रोव्हायझेशन करायचे असतील, ज्या इम्प्रुव्हमेंटची आवश्यकता असेल ते आम्ही करत राहू. आपल्या मुलांना किंवा कोणत्याही मुलांना सुशिक्षित करण्याची जबाबदारी आम्ही घेतलेली आहे. ती आम्ही पुरी करू. तर तुम्ही सर्व आलात. फैसलबाई पण आले. तुम्ही सर्व आलात. सर्वांना धन्यवाद.
मला ऐकून घेतल्याबद्दल सर्वांचा धन्यवाद. थँक्यू सो मच. तेरी मौजूदगी में तेरे दिल की दुनिया कौन देखेगा, तेरी मौजूदगी में तेरे दिल की दुनिया कौन देखेगा, और तुम्हें मेले में देखेंगे तो मेला कौन देखेगा. तो हमने आपको मेले में देख लिया है, अभी आगे इस मेले में जरूरत है वो आए और अपने जमीन ख्यालात से हम तमाम को मुअत्तर कर दें. छत्रपती शिवराय चिपळूण एज्युकेशन सोसायटी चिपळूण या संस्थेच्या वतीनं या हॉलचं नूतनीकरण करण्यात आलं आणि त्या हॉलचा उद्घाटन समारंभ या समारंभाचा कार्यक्रम या ठिकाणी सुरू आहे. आपल्या सर्वांना माहित आहे की 21 जुलै 2023 रोजी या कोकणामध्ये पावसानं हाहाकार माजवला आणि महाड पासून राजापूरच्या टोकापर्यंत संपूर्ण कोकण पट्टी ही पाण्याखाली गेली आणि प्रचंड अशा महापुराचा तडाखा आणि फटका हा संपूर्ण कोकणाला बसला. खरं तर हा फटका एवढा मोठा होता, हे नुकसान एवढं मोठं होतं. आपल्या चिपळूणच्या बाजारपेठेचा उल्लेख करायचा झाला तर पिढ्यानपिढ्या वर्षानुवर्ष बाजारपेठेमध्ये ज्यांचा व्यवसाय आहे, दुकान आहे, घरं आहे, ही सगळी पाण्याखाली गेली. त्यावेळची परिस्थिती इतकी भयानक होती, इतकी वाईट होती. मी पाहिले माझ्या ऑफिसमध्ये ज्या वेळेला मी येऊन बसलो, कारण हे पाणी भरले तेव्हा मी मुंबईत होतो. मी दुसऱ्या दिवशी आलो, रस्त्याला येताना भयानक अशी परिस्थिती बघत होतो. महाडमध्ये रस्त्याच्या कडेला पाण्यापासून वाचून हायवेला लावलेल्या ज्या गाड्या होत्या, 4 वाहनं होती, ती एका गाडीवर 3-3, 4-4 गाड्या अशा वरती त्या पाण्याच्या प्रवाहामुळं, पाण्याच्या फोर्समुळं आणि आलेल्या पुरामुळं गाड्यांवर गाड्या जाऊन वरती बसल्या होत्या. अनेक वाहनांचा चेतामेता झाला होता आणि त्याला काही खेड किंवा चिपळूण आवाज नका वाटत. खेड किंवा चिपळूण काय अपवाद होता अशातला भाग नाही, तर संपूर्ण चिपळूणची बाजारपेठ पाण्याखाली गेली. प्रचंड असं लोकांच्या दुकानामध्ये चिखलाचं साम्राज्य होतं. कुठलीही वस्तू ही त्या निसर्गाच्या कोपापासून वाचलेली नव्हती. मी पाहिलंय, मी अनुभवलंय की घरामध्ये जर लहान बाळ असेल तर त्याला अर्धा लिटर दूध किंवा 100 मिलीग्रॅम दूध घेण्याकरता सुद्धा बाजारपेठेमध्ये कुठे दूध नव्हतं. काही लोकांचं धान्य, पैसा, अडका, दागिना, कपडा, लत्ता हा पाण्यामध्ये गेला. परंतु काही लोकांच्याकडे पैसे होते, पण पैसे असून सुद्धा बाजारामध्ये कुठेतरी किलोभर धान्य मिळेल, अंगावर कपडे विकत मिळतील, लहान बाळाला दूध घेता येईल, थोडंसं काहीतरी आणून घरी शिजवता येईल, अशी काही परिस्थिती नव्हती. काहीही परिस्थिती नव्हती. बाहेरून ताबडतोब मदतीचा ओघ सुरू झाला, परंतु या बाजूचा मुंबईकडून येणारा रस्ता बंद होता. कुंभारली घाटाकडून तो रस्ता बंद होता. या इकडून संपूर्ण संगमेश्वर पासून रस्त्यावर नाना तऱ्हेचे अडथळे निर्माण झाले होते. तरी सुद्धा मदत येत होती, धान्य यायला लागलं. पण ते धान्य आल्यानंतर ते धान्य शिजवायचं कशावर, ते शिजवण्याकरता गॅस नव्हता, ते शिजवण्याकरता सरपण नव्हतं, आणि मुलाला देण्याकरता दूध उपलब्ध झालं तर ते गरम करून कसं द्यायचं, हा अत्यंत जिकिरीचा प्रश्न त्या काळामध्ये निर्माण झाला होता. मी पाहिलंय की माझ्या ऑफिसमध्ये बसलेला असताना काही खानदानी म्हणण्याच्या काही महिला आल्या आणि त्या महिलांनी मला सांगितलं की ज्या दिवशी हे पाणी आलं होतं त्या दिवशी आम्ही घरामध्ये मॅक्सिमम होतो. 4 दिवस झाले आम्ही एकाच मॅक्सिमम आहोत.
कपडा धुवायचा, दुसरा कपडा अंगावर चढवायचा, काही कालावधीनंतर तो सुकलेला कपडा अंगावर चढवायचा आणि दुसरा कपडा धुवायला काढायचा. पण आज आम्ही मोठ्या घरातल्या महिला आहोत. कोण डॉक्टरची भरती होती, कोण वकिलाची भरती होती. आम्ही कुठल्या तोंडानं काही मागायचं, आम्हाला मागण्या करता तोंड नाही, आम्ही मागू शकत नाही. कारण इभडत आणि इज्जत या दोन्ही गोष्टी ह्या मागण्याच्या पुढे आडव्या येत आहेत. त्यावेळेला आपल्याला आठवत असेल, मी एक जाहीर केलं होतं की हे संकट माणूस बघून आलं नाही, हे संकट कोणाचा जात धर्म बघून आलं नाही, हे संकट ऊंच नीच बघून आलं नाही, हे संकट गोरगरीब किंवा श्रीमंत बघून आलं नाही, तर हे संकट संपूर्ण मानव जातीवर होतं. आणि म्हणून ज्यांना कोणाला जी मदत पाहिजे त्यांनी कुठल्याही प्रकारचा संकोच न करता माझ्या ऑफिसमध्ये संपर्क करा. सर्व तो प्रकारची मी मदत केल्याचे राहणार नाही. ते मी त्यावेळेला जाहीर केलं होतं आणि त्याच वेळेला पुरामध्ये संपूर्ण चिपळूण शहर गेलं होतं. तशाच पद्धतीनं मगाशी तुम्ही फिल्म दाखवली. निसर्गाचा कोपच एवढा मोठा होता ज्याचा उल्लेख मी केला की तो जात धर्म पक्ष पंथ गरीब श्रीमंत लहान मोठा असा भेदभाव करून ते संकट आलेलं नव्हतं, तर ते सरसकट सगळ्यांच्यावर संकट आलं होतं. आणि त्या संकटातून तुमची शाळा सुद्धा सुटू शकत नव्हती. नवीन सुटली नाही, ती सुटली नाही. आज एक असं उत्तम अशा प्रकारचं सुसज्ज अशा प्रकारचं रोप आहे. तुम्ही सभागृह या ठिकाणी उभं केलं. कधी कधी मी सांगत असतो की अंधार पडला की दुसऱ्या दिवशी उजेडा पडणारच असतो. आज काळोख आहे, सूर्य मावळला म्हणून काळोख आहे, उद्या तो उगवणारच आहे. आज धरती आहे, उद्याला ओढी येणारच आहे. आज तुमच्या आयुष्यामध्ये चढ आलाय, भविष्यामध्ये उतार येणारच आहे. आज तुमच्या आयुष्यामध्ये दुःखाचा दिवस असेल, उद्या सुखाचा दिवस हा तुमच्या आयुष्यामध्ये उजाडणारच आहे. हा निसर्गाचा नियम आहे, हा निसर्गाचा नियम आहे. चांगलं वाईट सुख दुःख दिवस रात्र भरती ओटी चढ उतार आपली ठरवलेली सगळ्या गोष्टी आपल्या मनासारख्या होत नाही. ही सगळी परिस्थिती हातात हात घालून चालत असते आणि म्हणून त्याला जीवनाचं राजघाट म्हणतात. या राजघाट्यातून कोणी सुटत नाही. पण तरी सुद्धा एक म्हण आहे की कधी कधी आपत्तीचं परिवर्तन किंवा आपत्तीचा बदल हा इच्छापतीमध्ये करावा लागतो. संकट आलं, आपत्ती आली, नुकसान झालं तर त्यातून सुद्धा काहीतरी चांगलं निर्माण करण्याची उमेद घेऊन ते संकट येतं. मला असं वाटतं की 2021 साली जर पूर भरला नसता तर आजचा हा सुसज्ज हॉल तयार झाला नसता. आपत्तीतून चाललंय, चालू द्या, चांगला आहे. अजून 4 वर्ष चालेल, काय रिन्यूट करायची गरज नाही. काय चांगलं आहे, ह्याच्याविषयी आमच्याची खराब आहे, खालची खराब आहे, वरची खराब आहे. पण हा वाईटचा सुद्धा तुमच्या मनामध्ये पूर्वी जीवाच्या एक ईर्षा तयार झाली. तुम्ही स्वतःला त्या ठिकाणी झोपून घेतलं आणि तुम्ही ठरवलंच सर्वांनी मिळून की हा हॉल आपण उभा करायचा. वाईटातून कधी चांगलं शोधायचं असतं, ते हे शोधायचं असतं की त्याही वेळेला वाईट घडलं म्हणून तुम्ही आज आपला हॉल केला. आणि मला आता माहिती पडली की हे तुम्ही सगळं कसं करू शकता. तर तुम्ही आताच मला सांगितलं की तुमच्या सौभाग्यवती मुनिरा भाभी म्हणजे डॉक्टर हे कायम बाहेर का असतात तुम्हाला आज कळलं. ते बाहेर आपल्याबरोबर कायम फिरत असतात. त्यांनी काय सांगितलं, मला माझ्या पत्नीनं म्हणजे आमच्या मुनिरा भाभीने सांगितलं तुम्ही पोरांचं बघा, मी घरचं बघते. आता हे मंदिर तुम्हाला कळलं असतं का? तुम्हाला रोज वाटलं असतं की बायको घरात गेलं तर मला त्रास आलेलं बरं. पण त्यांचा मनाचा मोठेपणा किती आहे हा प्रसंगामध्ये तुम्हाला कळला. आणि म्हणून भाभी तुम्हाला धन्यवाद देतो. यांना कायम घरायला त्यांना कायम घराच्या बाहेर तुम्हाला ठेवा सांगा म्हणजे यातून चांगलं काम होईल. बरोबर आहे की नाही? गमतीचा भाग सोडा. इथेच खऱ्या अर्थाने माणसाची ओळख होते.
जेव्हा सगळं चांगलं असतं तेव्हा सगळेच आपल्याबरोबर चांगले असतात, पण जेव्हा कधी अडचण येते, प्रसंग येतो, संकट येतं, त्यावेळेला आपल्या बाजूला कोण आहे कोण नाही याची खरी ओळख आणि पालक त्या काळामध्ये होते. फार काय बोलायची आवश्यकता असं वाटत नाही, थोडंसं बोलावं सुद्धा वाटतं. आता एकच फक्त बोलतो की 2021 ला तुम्ही आम्हाला भेटला. डॉक्टर बरोबर आहे. ते काय म्हणाले, 4 वर्षापूर्वी निमंत्रण दिले, बोलले तुम्हाला आठवतं मी काय बोललो होते, माझ्यावर काय जबाबदारी आहे तुला सांगा, असं मी बोललो होतो की नव्हतं बोललो. ते म्हणाले मी असं काहीतरी काम करेन, मला सांगा तुम्ही, की त्याच्यानंतर तुम्ही तिथे या. आता ते रिटायर व्हायला आले म्हणून मी आलो असं नाही. तर मी वाट बघत होतो आहे की तुमच्या हातून चांगलं काम कधी होईल आणि मी तुमचं कौतुक कधी करायला जाईल. तो आजचा योग्य दिवस आहे की तुमच्या हातून चांगलं काम झालं, नाहीतर काय आज जसे बदाम पिस्ते दिले तसं सहज आलो तुम्ही बदाम पिस्ते मिळणारच होते. पण माझ्या मित्रांना केलेलं एक दिमागदार काम, एक भरीव काम, एक विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीनं, समाजाच्या हिताच्या दृष्टीनं, संस्थेच्या हिताच्या दृष्टीनं केलेलं काम माझ्या मित्राच्या हातून जर घडलं आणि तिथे येऊन जर मी माझ्या मित्राचं कौतुक केलं तर तो दिवस महत्वाचा आणि म्हणून आजचा दिवस महत्वाचा आहे. या ठिकाणी आज आपल्या सर्वांना कळायला लागले की शिक्षणाशिवाय जगामध्ये काहीही महत्व नाही. प्रत्येक गोष्टीला उत्तर हे शिक्षण आहे. आज ग्लोबलायझेशनच्या माध्यमातून जग संपूर्णपणे एकत्रित आले, जवळ आले. संपूर्ण जग आयटीच्या माध्यमातून संपूर्ण जग अतिशय जवळ आलंय. आता आपण लाभ नाही आहोत, पण आता जवळ आलं. या संस्थेची उभारणी कधी झाली? 1961 साली झाली. 39 आणि आता 25, 44 64 वर्षापूर्वी 65वे वर्ष सुरू झालंय या संस्थेच्या उभारणीला. ज्या काळामध्ये शिक्षणाला काहीही महत्व नव्हतं, ज्या काळामध्ये शिकून काय करायचंय, ग्रामीण भागातले आमचे पूर्वज लोक म्हणायचे काय शिकून करतोस, तुला काय शिकून करायचं ना, त्या बापसाबरोबर बोलायची झाली. 4 पोरं असली तर गुरं राखायला होती, म्हशी राखायला होती, नांगर धरायला होईल, काहीतरी शेतीचं काम करायला लागेल. आज आमच्या महिला भगिनी मुलांपेक्षा, आम्हा पुरुषांपेक्षा अधिक शिकलेले आहेत, अधिक शिकतायत. त्या काळामध्ये महिलांनी शिक्षणाचा उल्लेख करणं तरी देखील फार मोठा गुन्हा होता. महिलांनी शिकावं हा विचार सुद्धा करणं ज्या काळामध्ये गुन्हा मानला जायचा. आणि सांगितलं काय जायचं, शिकून काय करायचे, उद्या लग्न झाल्यानंतर चुनली मुलंच सांभाळायचे, दुसरं करायचंय का तुझ्या हातून, काय होणार आहे तुझ्या हातून, काय शिक्षणाचा उपयोग आहे, कशाला तुला शिकवायला पाहिजे. म्हणजे घरात पोरगा दगड असला तरी शाळेत जायला हवा का, तो पोरगा आहे. आणि पोरगी कितीही हुशार असली तर तिला शाळेत पाठवायची नाही, पोरीला शिक्षण देऊन करायचं काय. ही मानसिकता ज्या काळामध्ये होती, आपले पूर्वज हे किती दूरदृष्टीचे होते. सगळ्या संस्था जुन्या हे केवळ मुस्लिम समाजाकरता शिक्षणाचा हा अशा पद्धतीचा मानसिकता होती, अशा पद्धतीचा बघण्याचा दृष्टिकोन होता असं नाही. तर जवळजवळ सगळ्या समाजामध्ये हा दृष्टिकोन होता, शिकून करायचंय काय. मुलींनी शिकणे फार लांबच राहिलं. या काळामध्ये 1961 साली 25 ह्या 20व्या शतकामध्ये 21व्या शतकामध्ये चंद्रावर जाण्याकरता म्हणून, यान तयार करण्याकरता म्हणून, स्वतःचं यान, स्वदेशी बनावटीचं यान तयार करणारी जर पिढी कुठली होईल तर ही पिढी शिक्षण घेऊनच होईल, हा विचार 1961 साली आपल्या पूर्वजांना सुचला होता. किती दूरदृष्टी होती त्यांच्याकडे. ज्या काळामध्ये सैनिकचा सुद्धा पत्ता नव्हता, त्या काळामध्ये सुद्धा शिक्षणाचं महत्व जाणणारी माणसं त्या त्या समाजामध्ये जन्माला आली. म्हणून आज हा इथपर्यंत आपला प्रवास अगदी सुखरूप झालाय आणि इथपर्यंत आपण शिक्षणाचे बोलवे गातोय, शिक्षणाचं महत्व आपण सांगतोय. पण ज्या काळामध्ये शिक्षणच नको असा विचार होता, त्या काळामध्ये आपल्या पूर्वजांना वाटलं होतं की शिक्षण नको नाही तर
पुढे जायचं असेल, जगाबरोबर जायचं असेल, जगाच्या प्रत्येक स्पर्धेमध्ये जर कसाला उतरायचं असेल, कसोटीला उतरायचं असेल तर शिक्षणाशिवाय दुसरा पर्याय नाही. शिक्षणाशिवाय दुसरा पर्याय. म्हणून तुम्ही त्याची आठवण केली, पूर्वजांना तुम्ही त्या ठिकाणी आदरलेली आहे. आपल्याला वाटतं सगळं काय आपणच केलं, असं नसतं. कुणीतरी हा पाया घालून ठेवलेला असतो, पाया घालून ठेवलेला असतो आणि त्या पायावर उंच उंच इमारत उभी करणं हे पुढच्या पिढीचं काम असतं. ते काम तुम्ही अतिशय प्रभावीपणे करताय. म्हणून सुद्धा मी तुम्हाला सर्वांना मनापासून धन्यवाद देतो, मनापासून धन्यवाद देतो. आता राहिला प्रश्न संस्थेकरता काहीतरी करा. आता मी काय करणार? मी काय तुमचा आमदार आहे? मी तुमचा खासदार आहे? मी तर तुमचा कोणच नाहीये. बरोबर आहे का नाही मित्र? बरोबर आहे का नाही? मी तुम्हाला आज सांगतो रोजबाई तुमची किती अजून दिवस आहेत मला माहित नाही. संस्था तर जाग्यावर आहे. एखादं ताबडतोब शैक्षणिक क्षेत्राचं काम करा, काढा. मला माहित नाही की आता संस्थेला कोणत्या विषयाची, कोणत्या वस्तूची, कोणत्या कामाची गरज आहे मला माहित नाही. असा विचार तुम्ही तिथं मांडला नसल्यामुळे मला ते काही सांगता येणार नाही. पण तात्काळ मी तुम्हाला एवढंच सांगतो की माझ्याच मतदारसंघामध्ये MIDC आहे. तुमच्या शाळेला परत न फेडण्याचे CSRच्या खंडातून चांगल्या प्रकारची मदत करण्याची जबाबदारी मी घेतो. हा हाव सुद्धा तुम्ही केला, चांगली गोष्ट. हा हाव जरी मला सजवायला दिला असता तरी सुद्धा याला भगवान खर्च आहे तो मी तुम्हाला मिळवून दिला असता. काही अडचण नाही. शेवटी इतके वर्षामध्ये माझ्यावर एवढा सुद्धा कोणी शिंतोडा उडवण्याचं धाडस केलेलं नाही. आज 43-44 वर्ष मी राजकारणामध्ये आहे. माझ्या विरोधकांनी सुद्धा राजकारणाकरता एकमेकांवर टोकाची टीका होते, आरोप होतात. ते भले राजकीय असतील, खरे असतील, खोटे असतील, पण टीका आरोप होतात. मी नशीबवान माणूस आहे. मी नशीबवान माणूस आहे की माझ्या चारित्र्यावर आणि माझ्यावर भ्रष्टाचाराचा आरोप माझ्या विरोधकांनी सुद्धा कधी केला नाही, कधी केला नाही. त्यामुळे एखाद्या कंपनीला जर मी शब्द टाकला शैक्षणिक कामाकरता, चांगल्या कामाकरता, कुणाला पाणी पाहिजे म्हणून, कुणाला हॉस्पिटलला पाहिजे, मदत पाहिजे म्हणून, तर 100% तो शब्द वाया जाणार नाही. तसाच तुम्हाला शब्द देतो. एक प्रस्ताव तयार करा, मला प्रोजेक्ट रिपोर्ट आणून दाखवा. 100% मी तुम्हाला मदत करेन. हे जाहीरपणे या ठिकाणी आपण तुम्हाला नक्की मदत करू, काही अडचण नाही. आणि म्हणून आता फार काय बोलण्याची काही गरज नाही असं मला वाटत नाही. फक्त एवढंच, आमचे इब्राहिमभाई दादरकर यांनी माझ्यावर चांगला शेअर बोलले आणि सर्वांनी भरभरून टाळ्या वाजवल्या. शेअर काय बोलले मला समजलं. टाळ्या वाजवले त्या माझ्याबद्दल चांगलं बोलले एवढं नाही. गमतीला माग सोडून द्या म्हटलं. आपण पण एखादा शेअर करावा. काय म्हणलं त्याला हरकत आहे, कारण शेवटी जावे दयाची या वंशा तसं व्हावं लागतं. तुम्ही शेअर सांगितलात, आमचे लोक म्हणाले शेअरचा स्वभाव असा आहे, कसा आहे, कसा आहे, कसा आहे. खरंच आहे, मला खोटं चालतच नाही. का खोटं व्यक्ती आयुष्यात बोलत नाही. कुणी बोललेलं मला याची ती सहन होत नाही. पण आता मी माझ्या स्वभावात जरा बदल केला डॉक्टर. समोरचा माणूस किती खोटं बोलला तरी त्याला म्हणून त्याचा बोलतोय म्हणून आपण बोलायचं. आणि वेळेच्या बाबतीत तरी मी कॉम्प्रोमाइज करत नाही. वेळेच्या बाबतीत त्यामुळं कधी कधी लोक म्हणतात ह्या भास्कर बोलायला भारी पुढे उगाच काय, कशाला बोलला, ह्याला कशाला दुखवलं, त्याला कशाला. तुम्ही खरं मला दुखवतच नाही, पण मी खरं बोलतो. तिथं मात्र काय परिणाम होईल त्याचा मी अजिबात विचार करत नाही. जे असेल ते आता किती वर्ष राहिली, किती वर्ष नाही विचार केला. त्यामुळं माझ्याबद्दल कोणाचंही काही मत असेल तर मला वाटतं मी माझ्याबद्दल एक शेअर करा बोलतो. जरा फक्त ऐका. किसी ने मुझसे पूछा, किसी ने मुझसे पूछा, कुछ लोग आपको पसंद क्यों नहीं करते. मला कोणीतरी विचारलं तर तुला काही लोक पसंत का करत नाही, तुम्हाला का आवडत नाही. आता मी आवडण्यासारखा माणूसच नाही, ओबडधोबड माणूस आहे तो हा वेगळा. आणि किसी ने मुझसे पूछा कुछ लोग आपको पसंद क्यों नहीं करते. मैंने हंसकर जवाब दिया,
मैंने हंसकर जवाब दिया, इंसान हूं मैं, इंसान हूं मैं, पैसा नहीं जो सबको पसंद आ जाता है. माणूस आहे, माझ्यामध्ये सुद्धा काही बरं वाईट असणारच आहे, माझ्यामध्ये सुद्धा काही पुढे असणारच आहे. मी सगळं चांगलं केलं असं म्हणतो, परंतु माझ्याकडून देखील काही वाईट घडलंच असेल, माझ्याकडून देखील कोणावर एखाद्या शब्द गेलाच असेल, नाही अशाचा भाग नाही. परंतु काही जरी चूक झाली तरी लोक पैशाला एवढा पसंत करतात, त्याला मला कसा करतील, मी काही पैसा आहे का. एका चांगल्या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित राहण्याची संधी मिळाली. यापेक्षा वेगळा काही विषय नाही, 2-3 विषय आपण मांडले. एक संस्था जुनी होती तो विषय, एक आपल्या संस्थेला काहीतरी मदत करावी हा विषय, आणि आपण 4 वर्ष माझी वाट बघितली. इंतजार से प्यार बढ़ता है. आप लोगों का दिया हुआ वचन देते हुए आज के प्रोग्राम में जनाब मास्टर साहब आए हुए प्रोग्राम में उसी तरह इस हाथ को पूरा करने में जिन्होंने ताउन किया है सभी का शुक्रिया अदा करता हूँ. सभी जमात के लोग का भी शुक्रिया अदा करके मैं अपनी जगह देता या ठिकाणी उपस्थित आहे. आजच्या या कार्यक्रमाला वाघर मतदारसंघाचे आमदार माननीय भास्करसिंह जाधव हे उपस्थित राहिले. खरं म्हणजे यांच्याकडे वेळ फार कमी असतो. आजच्या जगामध्ये सर्वांकडे भरपूर काही आहे पण वेळ नाही आहे. बऱ्याच वेळेला असं होतं की आपल्या पालकांना आपल्या पाल्यांसाठी सुद्धा वेळ द्यायला नसतो. पण सर या ठिकाणी आले, त्यांनी भरपूर वेळ आम्हाला दिला, त्याचं मी आभार मानतो. तसेच मुनिराबाई, त्यांचे भाऊ, सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. शिक्षक वृंद, विद्यार्थी मित्र सर्वांचे आभार मानून अध्यक्षांच्या संमतीने हा प्रोग्राम राष्ट्रगीतानंतर संपेल. राष्ट्रगीतासाठी सर्वांनी